नमस्कार, मी सुरेखा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप स्वागत करते. आपण आज एक पांढरा ढोकळा बघूया. डाळ आणि तांदूळ मिक्सचा ढोकळा आहे. सोपा आहे, छान होतो आणि उन्हाळ्यात तळलेलं खाण्यापेक्षा हे थोडं स्टीम खायला बरं वाटतं. तर आंब्याच्या रसाबरोबर पण हे साईड डिश म्हणून खाऊ शकतो किंवा तुम्ही टी टाईम स्नॅक्सला किंवा मुलांना सुट्ट्या लागल्यात त्यांना स्नॅक म्हणून देऊ शकता. खूप चांगला होतो, तर तुम्ही बघा. तर त्यासाठी मी जुना तांदूळ आहे, मी कोळमच घेतला आहे घरात. आपण जो भात करतो तो घेऊया. हा जुना तांदूळ आहे, अर्धा कप आहे. पाव कप उडद डाळ आहे आणि पाव कप चणा डाळ आहे. तर त्याच्यात आपण ही थोडी मेथी घालूया आणि सर्व धुवून घेऊया. मेथीचे दाणे घेतले, सर्व धुवून आपण एक 7-8 तास भिजवून घेणार आहे. त्यात आपण पोहे पण घालणार आहे अर्धा कप. तर हे अर्धा कप पोहे आहे, ते पण घालणार आहे. जाड पोहे आहेत, कांदे पोहे करतो ते पोहे. तर मी धुवून घेते, स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे. याच्यात पाणी घालून आपण 5-6 तास भिजवून घेणार. हे अर्धा कप पोहे आहे, ते पण मी सेपरेटली धुवून भिजवते. हे अर्धा कप पोहे धुवून मी थोड्याशा पाण्यात भिजवून ठेवलेले. हे पोहे पण आपण घालणार आहे, तरी ढोकळा सॉफ्ट होईल. तरी आपण डाळ तांदूळ धुतलेले आहेत, ते आपण झाकून ठेवणार आहे. हे पोहे पण झाकून ठेवणार आहे. सोयीसाठी मी हे 6 तास भिजवून घेतले. डाळ तांदूळ मेथी आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि पोहे पण भिजवून ठेवलेले. तर आपण आता वाटून घेऊया. तांदूळ आणि मेथी दाणे आपण जे बारीक वाटून घेतलेले, तर त्यात आपण पोहे घालूया. पोहे पण वाटून घेऊया. पोहे घातल्याने ढोकळा सॉफ्ट राहतो आणि सॉफ्ट राहतो बराच वेळ. तर पोह्याबरोबर आपण 2 चमचे दही घालतोय आणि वाटून घेतो. दही आणि पोहे वाटून घेतले, बारीक आपण वाटले. फार पाणी नाही घालायचं, इतपत ते सरभरीत आहे. हे बघा, थोडंसंच पाणी घातलं, एक अर्धा कप. आपलं वाटून वाटलेलं आपण इथे ठेवलं. आपलं हे बॅटर असं वाटून झालेलं आहे. तर सकाळी आपण याच्यात मीठ मिरची आलं सगळं घालून आणि मग वाफवायला ठेवणार आहे. तर हे आता आपल्याला 4 ते 5 तास आंबवायचं आहे. त्याच्यानंतर आपण ढोकळा करू शकतो. हे 4-5 तास डाळ तांदूळ भिजवून वाटून ठेवलं होतं, डाळ तांदूळ आणि पोहे. आणि आता ते 5-6 तास मी आंबवलं आहे. दही घालून वाटलं होतं. 5-6 तास आंबवलं. तर एकदम मस्त ते फुललं आहे. तर पीठ बघा, जाळी पडली आहे पिठाला. तर आता आपण याचा ढोकळा करूया. त्याच्यात आपण सर्वप्रथम अर्धा चमचा मीठ घालूया, थोडीशी साखर अर्धा चमचा, हे आलं आणि मिरची वाटून ठेवले मी, त्याची पेस्ट घालूया. हे 2 चमचे तेल घालतो, ते ढोकळा सॉफ्ट व्हायला. मग आपण सगळं मिक्स करतोय. तोपर्यंत इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यावर एक स्टँड ठेवलं आहे. आपण एक प्लेट घेतोय, त्याला आपण तेल लावतोय. चांगलं ग्रीस करून घेतली प्लेट. तर आपल्याला त्याच्यात आता इनो घालायचं आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यात आपण इनो घालून मिक्स करून लगेच वाफवायला ठेवणार. तर हे कन्सिस्टन्सी बघून घ्या तुम्ही पिठाची, एकदम बरोबर आहे. त्याच्यात आपण आता एक सायचे किंवा एक
टीस्पून इनो घालतो. ते ॲक्टिवेट व्हायला म्हणून 1 चमचावर पाणी घालतो. ते आपण मिक्स करून घ्या. तर आपण आता हे ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये घालूया. त्याच्यावर आपण थोडीशी काळी मिरी, थोडेसे चिली फ्लेक्स घालू. हे आपलं हे झालेलं आहे. तर आपण आता वाफवायला ठेवूया. तरी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं वाफवायचं. हे ढोकळ्यासाठी आपण फोडणी करतोय. 2 चमचे तेल घेतलं मी. तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालूया. तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालूया. थोडासा हिंग, तीळ घालूया. कढीपत्ता, छान खमंग फोडणी तयार झाली आपल्या. ते ढोकळ्यावरती आपण घालूया. 15 मिनिटं झाली आहे. तर मी आता चेक करते झालं की क्लिअर येतोय चाकू. याचा अर्थ झालेला आहे. आपण आता हे 10 मिनिटं थंड करून घेऊया आणि मग त्याच्या वड्या पाडूया. थोडीशी कोथिंबीर घालूया. ते थंड करायला ठेवलं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर आपण त्याचे वड्या कापू शकतो. त्याच्यावर आपण आता फोडणी घालतोय. फोडणीत पाहिजे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी आत वाटून घातलेली त्यामुळे परत वरती नाही घातलेली. तर त्याचे आपण पीसेस करून घेऊ. असा मस्त आपला पांढरा ढोकळा तयार झाला आहे. किती फुलला आहे बघा. एकदम स्पंजी झाला आहे. तर आपण त्याचं प्लेटिंग करूया. आपण मस्त डाळ तांदळाचा ढोकळा तयार केलेला आहे. एकदम छान झालेला आहे. तुम्ही करून बघा. पौष्टिक आहे. ते फर्मंट केल्याने त्याच्यात बी कॉम्प्लेक्स पण वाढतं. तर हे तुम्ही करून बघा. मी हिरव्या चटणीवर सर्व केले. तुम्ही करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कुकपॅडवरती डिटेल इंग्लिशमध्ये रेसिपी आहे.